Man's hunger is not in the stomach, it resides in the mind. That hunger, blind, restless, insatiable, has destroyed everything it could touch. Climate change is only the latest, the most devastating, and perhaps the final symptom of this inner disease. तुम्ही ऑपरेशन 2030 बद्दल बोलता, ज्याला आता फक्त 5 वर्ष उरली आहेत. मग विद्यार्थी म्हणून आम्ही त्यासाठी काय करू शकतो? व्यवस्था परिवर्तन, व्यक्तींना जागृत करा. सगळ्यांना अर्थातच दुसरं काय, दुसरा पर्यायच नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे पॉलिसी लेवलवर करू शकता तर ते ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण त्याला काहीच अर्थ नाही. कारण तुम्ही अस्तित्वाच्या नियमाचाच विरोध करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही म्हणता की मंत्री हे करतील. मंत्री का करतील? मंत्री तिथं आहेत कारण त्यांना अशा लोकांनी निवडून दिलंय ज्यांना हवामान बदलाबाबत कोणतीही ऍक्शन नकोय. तो त्यांच्याच आदेशाचं पालन करेल. तो तुमचं काय ऐकेल? जास्तीत जास्त तो फक्त वरवरच्या गप्पा मारेल. तो म्हणेल हो हो हो, पर्यावरणासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे, ठीक आहे, आणि या पलीकडे काहीच होणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्तींना जागृत करावं लागेल जेणेकरून सत्तेमध्ये असलेले लोक तुमचं ऐकतील. हे खूप मोठं आव्हान आहे आणि तेच तुम्हाला पेलायचं आहे. आता हे आव्हान स्वीकारा. जर तुम्ही फक्त एखाद्या मसीहावर अवलंबून राहिलात किंवा सत्तेमध्ये बसलेल्या अशा एखाद्या मोठ्या तारणहारावर जो तुमच्यासाठी हे सगळं करेल, तर असं कधीच आणि कधीच होणार नाही.